Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आहे. चारू हा आजारातून बरा झाल्यानंतर भुवनेश्वरी अधिपतीची सावत्र आई आहे हे सत्य त्याने अक्षराला सांगितलं. तर अक्षराने भुवनेश्वरीला अधिपतीला विष देताना सुद्धा बघितलं. भुवनेश्वरीचं सत्य कळल्यानंतर जेव्हा अक्षराने अधिपतीला हे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा अधिपतीने आपल्या आईसाहेबांवर विश्वास ठेवून अक्षरावर हात उचलण्याचा आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यानंतर आता अधिपती अक्षराची नाक घासून माफी मागणार आहे. पाहूया. जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? येडा पिसा झालोस तुम्ही जर निघून गेला असता तर तुमच्याशिवाय काय होणार नाही आमचं. आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे. मला फक्त एक वचन हवंय, खोटेपणा करायचं नाही, कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठीवर. घरातील घटना अधिपती अक्षराच्या नात्याला कुठलं वळण देणार असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय. या गोष्टीमुळे आता अधिपती अक्षरामध्ये जवळीक वाढणार का? भुवनेश्वरी आता या सगळ्यात काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.